चाळीसगाव तालुक्यात जे गृहरक्षक दल आहे तसं संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची निष्काम सेवा बजावत असतात. पण ते बजावत असताना आता केंद्र शासनाने 8वा वेतन आयोग लागू केलेला आहे किंवा करण्याच्या मार्गावर आहे. पण हा जो गृहरक्षक दल आहे यांना आजही 6वा वेतन आयोगाच्या नुसारच मानधन मिळतं आहे. तरी यांचं म्हणणं आहे की निदान 8वा लागू होईल तेव्हा होईल, आम्हाला 7वा वेतन आयोगाप्रमाणे तरी आम्हाला निधी मिळायला पाहिजे आणि त्यांना जे थोडंसं अल्प मानधन मिळतं ते आम्हाला भरीव मानधन मिळावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यांनी अनेक वर्षापासून चाळीसगाव तालुक्यात शांतता अबाधित राहावं त्या अनुषंगाने चाळीसगाव तालुक्यात नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे त्यांना पाठवण्यात येतं तिथं ते व्यवस्थित सेवा बजावतात. पण सेवा बजावत असताना त्यांना जो भत्ता वगैरे जे काही विशिष्ट मानधन आहे ते काही वेळेवर मिळत नाही आणि ते मिळत नसल्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की रिटायरमेंटची आमच्यामध्ये 58 वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे, ती 60 वर्ष करण्यात यावं आणि 60 वर्ष केल्यानंतर आम्हाला ज्यावेळेस निवृत्ती घोषित करण्यात येईल आम्हाला कुठल्याच प्रकारे मानधन लागू होणार नाही. पण तरीसुद्धा प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांना मानधन लागू असतं, त्या अनुषंगाने आम्हालाही मानधन मिळावं. तर त्या संदर्भात आम्ही चाळीसगाव तालुक्यातील फलटण प्रमुख जे आहेत शंकर हिरामण संघाने त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली, याबद्दल त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया. सर, तुम्ही उत्कृष्ट सेवा बजावली, पण आता तुमच्या मागण्या संदर्भात काय मत आहे? महत्त्वाची मागणी अशी आमची सर्वात महत्त्वाची म्हणजे आम्हाला 365 दिवस रोजगार मिळावा आणि जो मानधन मिळतं आम्हाला अल्पशा ते 7वा वेतन आयोगानुसार आम्हाला ते मानधन दिलं गेलं पाहिजे आणि जे 58 वर्षे वय सेवानिवृत्तीला आहे आम्हाला त्याचे 2 वर्ष वाढवून 60 वर्ष केले पाहिजे आणि रिटायरमेंट झाल्यानंतर जिथं शासकीय कर्मचाऱ्यांना जरी आम्ही शासकीय कर्मचारी नसलो मानसेवी असलो तरी आम्ही या संघटनेसाठी 30-35 वर्ष सेवा केलेली. माझी स्वतःची 34 वर्ष सेवा झालेली आता, अजून माझे 2 वर्ष बाकी आहेत. पण काही ना काही फुलाची पाकळी शासनाने आम्हाला मानधन म्हणा किंवा असं काहीतरी सेवानिवृत्तीनंतर दिलं गेलं पाहिजे म्हणजे आम्हाला थोडंसं आनंद वाटेल की आपण सेवा केल्याचा काहीतरी फायदा झाला भाऊ आपल्याला. जसं आता शासनाने वेगवेगळ्या स्कीमा चालू केलेल्या आहे, लाडकी बहीण लाडका भाऊ, तसे आम्ही बी लाडके आहोत शासनाचे, आम्हाला बी त्याचं थोडंसं काही फुलाची पाकळी मिळाली पाहिजे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. हे काही ते लाडके भाऊ योजना चालू करतात पण हे काही नावावरचे भाऊ नाही आहेत. तर आता ज्यांनी जे मॅडम आहेत पवार मॅडम यांनीही सेवा बजावली त्यांचं म्हणणं जाणून घेऊ. आपलं काय म्हणणं आहे मॅडम? मी सुनीता भोसले जळगाव जिल्ह्यातून चाळीसगाव तालुक्यातून बोलते. माझी मुख्यमंत्र्यांनी एक विनंती आहे की साहेब तुम्ही अनेक प्रकारच्या योजना राबवल्यात पण त्या योजना होमगार्डसाठी तुम्ही त्याच्यात एकतरी योजना होमगार्डसाठी त्यांनी राबवावी. कारण बऱ्याच वर्षापासून होमगार्ड लोक होमगार्डमध्ये ड्युट्या करतात आणि काही कारणास्तव त्यांना पेमेंट नसल्यामुळे काही लोक राजीनामे दिले, काही लोक घरी बसलेत, काही लोक येत नाहीत. पण त्यासाठी एक तुम्हाला विनंती आहे की 58 वर्षावरनं 60 वर्ष त्यांची वयोमर्यादा करावी आणि रिटायर झाल्यानंतर त्यांना फुलाची पाकळी तुम्हाला जे देता येईल ते मानधन द्यावे. आणि आम्हाला 6वं वेतन चालू आहे पण 7व्या वेतनप्रमाणे जर पैसे आम्हाला पेमेंट जर मिळालं तर फार बरं होईल. कारण मुख्यमंत्री साहेबांबरोबर आम्ही बऱ्याच वेळा भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांची आमची भेट झालेली नाही आहे किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत जर हा माझा आता जो निवेदन जर आता गेलं तर त्यांनी फक्त होमगार्ड लोकांना जास्तीत जास्त लोकांनी तिथं बोलून त्यांना एक भेट द्यावी आणि त्यांचं म्हणणं काय आहे त्यांनी ते ऐकून घ्यावं एवढीच माझी विनंती आहे. तरी मुख्यमंत्री साहेब तुम्ही होमगार्डकडे जरा लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका. तुम्ही अनेक प्रकारच्या योजना राबवल्या पण एक फक्त होमगार्डची एक योजना अशी राबवा की ते तुमच्या मागे आहेत. 45,000 आपल्या महाराष्ट्रातून होमगार्ड आहेत, त्या होमगार्डसाठी तुम्ही काहीतरी करा, ते तुमच्या मागे आहेत. तुम्हाला विनंती करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे गृहरक्षक दल जो आहे नैराश्याच्या गर्गत असून सुद्धा ते कर्तव्य बजावत आहेत. पाहूया यानंतर यांचं निवेदन पोहोचल्यावर मुख्यमंत्री महोदय काय निर्णय घेतात याकडे सगळं गृहरक्षक दलाचं लक्ष लागून आहे.